महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांचं आंदोलन, परीक्षांवर होणार परिणाम काय आहेत शिक्षकांच्या मागण्या। परीक्षेच्या काळातही आझाद मैदानाबाहेर शिक्षकांचं आंदोलन सुरूच आहे। गेल्या एका महिन्यापासून शिक्षक वर्ग आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। समग्र शिक्षण अभियानातील शिक्षकांचा या आंदोलनात सहभाग असल्याचं सांगितलं जात आहे। आंदोलन करणारे शिक्षक कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची मागणी करत आहेत। एका महिन्यापासून आझाद मैदानाच्या बाहेर शिक्षकांचा रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। आक्रमक झालेल्या शिक्षकांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। मार्च-एप्रिल हा काळ शाळकरी ते महाविद्यालयीन मुलांच्या परीक्षेचा असतो। अशा वेळी शिक्षकांचं आंदोलन खूप गंभीर बाब आहे। आज रास्ता आंदोलन, आपने रास्ता रोको आंदोलन क्यों किया है चर्चगेट के पास? सर ये सीएसटी स्टेशन है, यहाँ पे रास्ता रोको आंदोलन आपने क्यों किया है? हम गए 2007-8 से कौन 15, 17, 20 साल हो गए हम कॉन्ट्रैक्ट बेस पर से काम कर रहे हैं। गवर्नमेंट हमारी तरफ कोई सा भी ख्याल नहीं दे रही, परमानेंट का कुछ लाभ नहीं है। हम गए 15-20 साल से परमानेंट नहीं है, कॉन्ट्रैक्ट बेस पे बहुत छोटे से मानधन पे काम करते हैं। आप कहाँ से आए हैं? हम पूरे महाराष्ट्र राज्य में से आए हैं सर। कौन से जिले में शिक्षा है? मैं सोलापुर जिले में से आया हूँ, सोलापुर शहर। आपकी मांग क्या है? हमें जल्द से जल्द कायम किया जाए और सब गवर्नमेंट की फैसिलिटी हमको मिलनी चाहिए, ये हमारी मांग है सर। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।